नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, तलाठी भरती 2019चे आपले पेपर सुरू आहेत। तर एकूण या अगोदर आपण जवळपास 2019चे 20 पेपर संपूर्ण स्पष्टीकरणासहित कव्हर केलेले आहेत। त्याचप्रमाणे आज आपण इथे 25 जुलै 2019चा दुपारच्या सत्रातील म्हणजे शिफ्ट 2चा आज आपण इथे पेपर पाहणार आहोत 25 जुलैचा। तर या पेपरमध्ये त्याचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर या भाग 1 मध्ये आपण त्याची सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न आहेत, तर ते यामध्ये आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित कव्हर करणार आहोत। तर आत्ताची येणारी तुमची तलाठी भरती परीक्षा आहे, त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमचे जे कोणी मित्र आहेत तलाठी भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या भाग 1 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता। तर हा म्हणजे खाली एक तुम्हाला आता इथे पत्ता दिलेला आहे, तर त्या 4 पत्ते दिलेत। मी एक पत्ता इथे योग्य अचूक पत्ता आहे आपला दिलेला, त्याच्यासारखे खाली 4 पत्ते आहेत, तर त्यातला एक जो आहे तर तो चुकीचा पत्ता आहे, तर तो आपल्याला शोधायचा आहे। मी खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी मग यासारखे असे खाली सेम 3 पत्ते आहेत, पण चौथा जो आहे तर तो वेगळा आहे यापैकी। तर हा पत्ता तुम्ही बघून घ्या। जर तुम्ही इथे जर ऑब्झर्व केलं तर BOUL हा जर शब्द आहे, तर इथे 1 मध्ये तुम्हाला काय सेम आहे दिसते, पत्ता संपूर्ण सेम आहे। त्याप्रमाणे इथे आता 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे देखील सेम आहे। त्याप्रमाणे 3 मध्ये देखील पाहिलं तरी इथे जे स्पेलिंग सेम दिसते, पण चौथ्या पत्त्यामध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला इथे BOW दिसते, BOW मग यूच्या जागी त्याने इथे कसं यू आहे तर त्या यूच्या जागी त्याने तिथे काय घेतलेलं आहे तर तिथे W घेतलेला आहे। मग हा एक शब्द जो आहे बुलिवर्ड त्यामध्ये W घेतले त्याने, बाकी सर्व जे आहे तर ते सेम आहे। म्हणजे यामध्ये असे काय करतात, एखादा स्वल्पविराम किंवा एखादे अक्षर म्हणजे वेगळं देतात किंवा गाळतात आणि तुम्हाला ते चुकीचा पत्ता शोधा, म्हणजे वेळ खाण्यासाठी असले प्रश्न विचारले जातात। साधा आहे, फक्त ऑब्झर्वेशन करून आपल्याला हे ओळखायचं होतं। ऑप्शन 4 मध्ये जो पत्ता आहे ना तो चुकीचा ठरतो। पुढील प्रश्न, आनंद आणि बाबू यांच्या वर्तमान वयामधील गुणोत्तर अनुक्रमे 5:3 आहे। म्हणजे आनंद आणि बाबू यांच्या दोघांच्या वयात वर्तमान जे चालू वय आहे त्याचं गुणोत्तर 5:3 दिलेलं आहे। 4 वर्षापूर्वी आनंदचे वय आणि 4 वर्षानंतर बाबूच्या वयामधील गुणोत्तर, म्हणजे 4 वर्षापूर्वी आनंदचे वय आणि 4 वर्षानंतरच्या बाबूच्या वयामधील म्हणजे गुणोत्तर जे आहे तर ते 1:1 आहे। आणि 4 वर्षानंतर आनंदचे वय आणि 4 वर्षापूर्वी बाबूच्या वयामधील गुणोत्तर काय आपल्याला काढायचं आहे, तर ते काढण्यासाठी आपल्याला अगोदर त्यांची सध्याची वये काढावी लागतील। त्यानंतर आपण ते आनंदचे वय 4 वर्षानंतर आणि 4 वर्षापूर्वी बाबूचे वय आपण मग त्याचं गुणोत्तर काढू शकतो। तर आता इथे तुम्ही पाहू शकता आनंद व बाबू यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर किती दिले आहे, 5:3 दिलेलं आहे। जर समजा x प्रमाणात जर ते वय आपण घेतलं त्यांचं वय, तर आनंदचं वय काय असणार आहे 5x असेल व बाबूचे वय 3x होईल, कारण आपण x प्रमाणात मानलं गुणोत्तर। आता काय म्हणले, 4 वर्षापूर्वी आनंदचे वय आणि 4 वर्षानंतर बाबूचे वय यामधील गुणोत्तर 1:1 आहे असं म्हटलेलं आहे। आता 4 वर्षापूर्वी बाबूचे वय काय असणार आहे तर 5x - 4 हे असणार आहे। आणि 4 वर्षानंतर बाबूचे वय काय असणार आहे, बाबूचं वय 3x आहे, 3x + 4 यांचा गुणोत्तर 1:1 म्हणजे 1:1 आहे असं आपण म्हणजे असं समीकरण लिहू शकतो। आनंदचे वय भागिले बाबूचे वय 4 वर्षापूर्वी, तर हे असं 1:1 त्यांचं गुणोत्तर दिलं। याचा आता तिरकस गुणाकार जर केला तर 5x - 4 बरोबर हे 3x + 4 येतं। आता x एका साईडला घ्यायचं म्हणजे 5x - 3x होईल आणि हे -4 आहे तिकडे गेल्यावर +4 होईल आणि 4 × 4 8 होईल। 5 मधून 3 गेले राहिले किती 2, 2x बरोबर 8 म्हणजे x बरोबर काय होईल 8 भागिले हे 2 होईल, म्हणजे 2 जे आहे तर तिकडे भागाकारात जाईल म्हणजे 4 येईल। x ची किंमत आपल्याला मिळाली 4। त्यावरून आता आपण काय म्हणू शकतो, आनंदचे वय काढू शकतो। आनंदचे वय काय 5x म्हणजे 5 × 4 म्हणजे किती 20 वर्षे आनंदचं वय असेल आणि बाबूचं वय काय होतं 3x होतं, म्हणजे 3 × 4 बरोबर हे 3 × 12 म्हणजे आनंदचं वय 20 आणि बाबूचे वय आपल्याला इथे आता 12 मिळालेलं आहे, म्हणजे दोघांची वय आपल्याला इथे मिळाली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, 4 वर्षानंतर आनंदचे वय काढायचं आहे। आता 4 वर्षानंतर आनंदचे वय कसे काढणार, तर आता 20 + 4 येणार। आजचं वय आनंदचं 20 आहे, मग 4 वर्षानंतर 24 होईल आणि 4 वर्षापूर्वी बाबूचे वय काढायचं आहे। 4 वर्षापूर्वी बाबूचं वय काय होणार, आत्ताचं 12 आहे, 4 वर्षापूर्वी 8 असेल। या दोघांचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। मग 24 भागिले 8 किती येईल, 8 × 8 = 8 × 24 म्हणजे 3/1 किंवा 3:1 जे आहे तर ते आनंद आणि बाबू या दोघांच्या वयाचे गुणोत्तर असेल। 3:1 किंवा 3/1 आलं तेच आपलं आन्सर असणार आहे। तर पर्याय क्रमांक C मध्ये दिलेला आहे की 3:1 जे आहे तर ते त्या दोघांचे गुणोत्तर असेल। 4 वर्षानंतर आनंदचे वय आणि 4 वर्षापूर्वी बाबूच्या वयामधील गुणोत्तर येणार आहे 3:1। पुढील प्रश्न,
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. तर आता इथे शृंखला काय दिली आहे, 6, 8, 14, 26, 46 आणि 76 याप्रमाणे दिलेलं आहे. तर आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 6 आणि 8मध्ये कितीचा, 2चा फरक आहे. त्याप्रमाणे 8 आणि 14मध्ये कितीचा फरक आहे, 6चा फरक आहे. त्याप्रमाणे 14 आणि 26मध्ये कितीचा फरक आहे, तर 12चा फरक आहे. 14 26मध्ये 12चा. त्यानंतर 26 आणि 46मध्ये कितीचा, 20चा फरक आहे. त्यानंतर 46 आणि 76मध्ये 30चा फरक आहे. फरक कसा वाढत चालला आहे ते जर तुम्ही पाहिलं तर इथे 4, इथे किती 6, इथे 6, म्हणजे इथे 4, इथे 2, इथे 4, इथे 6, परत इथे 12 आणि 20 म्हणजे इथे किती 8, म्हणजे 4, 2, 6, 2, 8, परत इथे 10ने वाढला आहे. म्हणजे ही फरकसुद्धा 10ने वाढत चालला आहे त्याच्यातला. आता इथे 10 आहे तर इथे 4, 6, 8, 10 पुढे 12 येणार आणि 30 आणि 12 किती येईल, 42 येईल. आणि हे 42 आपल्याला काय करावं लागेल, 76मध्ये ॲड करावं लागेल. मी 42 अधिक 76 जर केलं तर ते किती येतं, तर ते 118 येईल. म्हणजे समोरची संख्या काय येणार आहे, पुढे रिकाम्या जागी येतील तर ती 76 अधिक 42 येणार आहे. मी कशामध्ये, ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. मग 118 जी आहे तर ती पुढील संख्या येईल. पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे शब्दयोग्य अव्ययाचा वापर करायचा आहे. डॅश डॅश द रेन्स वी वेंट आउट फॉर द पिकनिक. मी आता रेन्स म्हणजे रेन्स कसा रेन्स, मी आता रेन्स सध्या वर्तमान काळातला आहे. मी पाऊस चालू असताना वी वेंट आउट फॉर द पिकनिक, पाऊस होता तरीही आम्ही काय गेलो बाहेर पिकनिकसाठी. म्हणजे काय म्हणणार आपण, इन्स्पाइट ऑफ रेन्स, म्हणजे पाऊस असूनही आम्ही फिरायला गेलो पिकनिकला, असा याचा अर्थ होतो. म्हणजे इन्स्पाइट ऑफ द रेन्स वी वेंट आउट फॉर द पिकनिक, म्हणजे इन्स्पाइट ऑफ जे आहे तर ते योग्य प्रेपोजिशनल फ्रेज इथे येणार आहे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, पुढील ना आम्हाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. तर आता कापड कसं असतं, जरतारीचा पदरावरती मोर नाचरा हवा. आता तुम्ही गाणं ऐकलं असेल तर म्हणजे जरतारी हे कापडा आपण विशेषरी वापरू शकतो. त्यामुळे मऊ कापड कसं मऊ असू शकतं, किंवा ते विणलेलं कापड लोकरीचं कापड असू शकतं, विणलेलं असू शकतं, मऊ कापड म्हणू शकतो, जरतारी कापड म्हणू शकतो. पण कडू कापड म्हणू शकतो का, ते का खातो का आपण, नाही. तर ती चव येण्यासाठी आपण कडू आंबट वापरतो. म्हणजे इथे कापडला आपण कडू हे विशेषण आपण वापरू शकत नाही. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ना ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला इथे देखील आता प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा इथे वापर करायचा आहे. मेनी फॅमिलीज आर सॅटिस्फाईड, खूप ज्या कुटुंब आहेत तर ते सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी झाले, समाधानी आहेत म्हणतो. डॅश डॅश द रिझल्ट दे गेट डॅश डॅश होमस्कूलिंग. आता म्हणजे काय, डॅश डॅश द रिझल्ट मी काय म्हणतो आपण, विथ द रिझल्ट. कशासाठी समाधानी झाले तर ते त्या रिझल्टसाठी, म्हणजे तो जो काही रिझल्ट मिळाला त्यांना, विथ द रिझल्ट दे गेट म्हणजे जे काही रिझल्ट त्यांनी मिळवलेला आहे कशापासून, तर ते कशापासून म्हटले. म्हणजे आता इथे गेट नंतर इथे तुम्हाला फ्रॉम वापरावं लागेल. म्हणजे फ्रॉम म्हणजे विथ आणि फ्रॉम हे जे दोन प्रेपोजिशन आहेत ते आपल्याला वापरावं लागतील. आणि संपूर्ण जर अर्थ घेतला तर सर्व जे कुटुंब आहेत तर ते समाधानी आहेत, त्यांना जो निकाल मिळालेला आहे कशापासून, तर त्या होमस्कूलिंगपासून. म्हणजे होमस्कूलिंग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर घरी जे म्हणजे आता ज्याचे पालकांची बदली सारखी होत असते तेव्हा ते काय करतात, मुलांना शाळेमध्ये न पाठवता काय करतात, घरच्या घरीच ते सर्व शिकवतात. त्याला आपण होमस्कूलिंग असे म्हणतो. म्हणजे मेनी फॅमिलीज आर सॅटिस्फाईड विथ द रिझल्ट दे गेट फ्रॉम होमस्कूलिंग. तर होमस्कूलिंगबद्दल थोडं आपण इथे पाहूया. तर होमस्कूलिंग म्हणजे काय, तर साधारणपणे आपल्या स्वतःच्या घरी पालकांच्या मदतीने मुक्त शिक्षण घेणं म्हणजे होमस्कूलिंग त्याला म्हटले जाते. म्हणजे एखादा विशिष्ट अभ्यासक्रम नसतो किंवा विशिष्ट वेळापत्रक देखील त्या होमस्कूलिंगमध्ये नसतं. मग अभ्यासक्रम नसतो किंवा वेळापत्रक नसतं, मग त्यांना जसे जमेल घरी शिकवता येईल मुलांना त्यानुसार ते पालक शिकवतात त्यांच्या मुलांना. मग त्याला आपण होमस्कूलिंग म्हणतो. म्हणजे आपला आन्सर काय असणार, म्हणजे सॅटिस्फाईड विथ आणि गेट फ्रॉम होमस्कूलिंग. म्हणजे विथ आणि फ्रॉम ऑप्शन 1 मध्येच दिलेला आहे, तेच योग्य जे आहे तर यामध्ये प्रेपोजिशन्स येतील. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. तर आता इथे 4 वाक्य दिलेली आहेत, ती त्यापैकी योग्य कर्ता आणि क्रियापदानुसार योग्य वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं. तिची वही हरवले, तर तिची वही हरवली म्हणतो आपण, हरवले म्हणत नाही. म्हणजे एक जर ते आहे ते चुकीचं ठरतं. दुसरं काय, तिची वही हरवलो म्हणत नाही, हरवली म्हणतो. तर आता सी मध्ये योग्य दिलेलं आहे, तिची वही हरवली, तेच आपलं ॲन्सर असेल. तिची वही हरवली आहे, वह्या असं जर आलं असतं अनेक क्वेश्चन, हे देखील चुकीचं ठरतं. ऑप्शन सी जे आहे ते आपलं योग्य असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक जी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF देखील मिळवू शकता.
पुढील प्रश्न पाहूयात, इंग्लिश ग्रामरवरती आहे. काय आहे तर चूज दी मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य डिटर्मिनरचा वापर. तर आता इथे काय दिले, डॅश ऑफ द टू पे एनी अटेन्शन ड्युरिंग द क्लास. दे आर ऑलवेज डे ड्रीमिंग. तर आता दे मी इथे दोघांबद्दल काहीतरी म्हटले. दे आर ऑलवेज डे ड्रीमिंग, मी ते दुपारी स्वप्नात हरवलेले असतात. म्हणजे काय म्हणतो आपण, डॅश ऑफ द टू पे एनी अटेन्शन ड्युरिंग द क्लास, म्हणजे काहीही लक्ष देत नाही. तर देत नाहीत म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. म्हणजे इथे काय येणार तर नायदर, नकारार्थीसाठी आपण नायदर वापरतो. म्हणजे नायदर ऑफ द टू पे एनी अटेन्शन ड्युरिंग द क्लास, म्हणजे ते काय दोघेही जे आहेत तर ते अटेन्शन म्हणजे काय लक्ष देत नाहीत क्लास चालू असताना. ते दोघे काय करतात, दे आर ऑलवेज डे ड्रीमिंग, ते दुपारी स्वप्नात हरवलेले असतात दोघे, असा याचा अर्थ होतो. म्हणजे नायदर ऑफ द टू, दोघांपैकी एक जण सुद्धा नाही, म्हणून इथे काय येणार नायदर येणार. ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे. योग्य डिटर्मिनर येईल नायदर. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. तर वाक्य काय दिले, तुला मुक्ती मिळू शकेल असे सांप्रतः काही लाभेल असे वाटत नाही. तर सांप्रतः काही लाभेल, आता मुक्ती मिळू शकेल किंवा असे वाटत नाही, तर काय वाटत नाही, सांप्रतः काही लागेल तुला. सांप्रत जे वापरले ना तर ते क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वापरलेलं आहे. म्हणजे काही लाभेल असे वाटत नाही, तर वाटत का नाही तर सांप्रत काही लाभेल असं वाटत नाही. क्रियापदाबद्दल इथे अधिक माहिती सांगितली. असं सांप्रत हे कशामध्ये येतं तर ते म्हणजे ते क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतं. मी सांप्रत जे आहे तर ते काय असेल तर क्रियाविशेषण अव्यय असेल. ऑप्शन डी मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे, क्रियाविशेषण अव्यय. पुढील प्रश्न, अरुण त्याच्या सायकलवर प्रवास करत आहे. तर आता गणितावरचा प्रश्न आहे. आणि त्याने जर 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास केला तर तो ए या ठिकाणी दुपारी 2 वाजता पोहोचेल अशी त्याने गणना केली. म्हणजे तो 10च्या स्पीडने गेला तर तो दुपारी 2 वाजता पोहोचेल अशी त्याने गणना केली. त्याने जर 15 किलोमीटर प्रति तासाने प्रवास केला, म्हणजे 10च्या ऐवजी त्याने जर 15च्या स्पीडने जर प्रवास केला तर तो दुपारी 12 वाजता पोहोचतो. म्हणजे काय तर 5 किलोमीटर जर वेग वाढवला तर दुपारी 2ला पोहोचण्याऐवजी तो काय करतोय 12ला पोहोचतो. म्हणजे 2 तास तो लवकर पोहोचतोय जर 15च्या वेगाने गेला तर दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याने किती वेगाने प्रवास करावा. तर 2 तास अगोदर पोहोचण्यासाठी त्याचा वेग काय 15ने केला तर तो 12ला पोहोचतो. म्हणजे एक 10 आणि 15च्या मध्ये त्याचा वेग येणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यावरून देखील आपण आन्सर काढू शकतो. 10 आणि 15च्या मध्ये. तर इथे 10 म्हणजे इथे पर्यावरण डायरेक्ट म्हणू शकत नाही, पण 10 आणि 15च्या मध्ये येणार. म्हणजे दुपारी 1 वाजता म्हणजे 1 तास अगोदर पोहोचण्यासाठी त्याला वेग किती ठेवावा लागेल हे काढायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल तर हे जेवढं अंतर आहे ना ते अंतर काढावं लागेल. ते अंतर काढल्यानंतरच आपल्याला काय मिळेल तर त्याला लागण्यासाठी मग किती वेळ लागेल ते मिळेल. तर कसं काढतो आपण ते, तर आता इथे तुम्ही पाहू शकता काय दिलं, गती म्हणजे वेग मोजतो. वेग बरोबर काय असतं, अंतर भागिले वेळ असतं. समजा अंतर जर त्याचं x आपल्याला अंतर अगोदर काढायचं, अंतर जर x मानलं आणि वेळ आपण आता काय करूया, आता दिलेलं नाही म्हणून t मानूया. तर आता काय होते, अंतर बरोबर काय असतं वेग गुणिले वेळ हे सूत्र असतं. तर अरुणचा सुरुवातीचा वेग किती आहे 10 किलोमीटर प्रति तास आहे. आणि अरुणचा नंतरचा वेग किती आहे 15 किलोमीटर प्रति तास आहे. आणि सुरुवातीपेक्षा नंतर 15च्या जर वेगाने गेला तर तो काय होतोय दुपारी 12ला पोहोचतोय. आणि 10च्या वेगाने गेला तर सकाळी तो म्हणजे दुपारी 2ला पोहोचतो. म्हणजे 2 तासाचा फरक आहे ह्या अंतरामध्ये. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, अंतर बरोबर काय 10t म्हणू शकतो. म्हणजे वेग किती आहे 10 गुणिले आपण टाईम t मानला, म्हणजे 10t हे काय झालं अंतर झालं. म्हणजे x बरोबर आपण अजून एक अंतर काय म्हणू शकतो 15t-2 म्हणू शकतो. कारण 15च्या वेगाने जर गेला तर त्याला 2 तास अगोदरपेक्षा कमी लागतात. म्हणजे x बरोबर अंतर बरोबर 15t-2 आणि अंतर बरोबर 10t असं म्हणू शकतो. तर हे अंतर सेम आहे दोन्ही ठिकाणचं x म्हणून x बरोबर x जर मानलं तर 10t बरोबर 15t-2 हे आपल्याला मिळेल. म्हणजे 10t हे काय होईल 15 जर आत गुणलं तर 15t वजा 15 30 होईल. म्हणजे 10t बरोबर 15t वजा 30 म्हणजे 15t मधून हे 10t इकडे वजा होईल आणि ते वजा 30 आहे तिकडे अधिक 30 होईल. म्हणजे 15 मधून 10 गेले राहिले किती 5t बरोबर 30 आलं. t बरोबर काय होणार आहे 30 भागिले 5 5 के 5 5 के 30 म्हणजे काय आलं 6 तास आलं. म्हणजे टी ची किंमत काय आली 6 तास आली. म्हणजे वेळ आपल्याला मिळाला किती लागतोय 6 तास लागतोय. मग वेळवरून आपण काय करणार अंतर काढणार. अंतर काय येईल तर मग वेग गुणिले वेळ येणार. आता वेग किती आहे 10 किंवा ह्या 10t बरोबर 15t म्हणजे 15t वजा 2 म्हणजे तुम्ही t ची किंमत टाका किंवा 10t बरोबर टाका. मी 10t जर केलं तर किती येतं तर 10 गुणिले 6 किती 60 किलोमीटर हे तुम्हाला अंतर मिळणार आहे. किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये देखील टाकू शकता 15
टी वजा 30 यामध्ये जर तुम्ही टाकलं तर 15 सेकंद 90, 90 वजा 30 किती 60, म्हणजे 60 किलोमीटर हे आपलं काय आपल्याला अंतर मिळणार आहे, एकूण अंतर मिळालेलं आहे. तर आता अंतर माहिती आहे आपल्याला, तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 वाजता तो पोचण्यासाठी आपल्याला तो वेग काढायचा आहे त्याचा. तर आपल्याला माहीत झाले टी बरोबर 6 तास आला आहे, एकूण नंतर 60 आले. जर तो दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवास करतो तर आता वेळ काय 2 वाजता पोहोचणार आहे तेव्हा 6 तास लागतात. मग 1 वाजता पोहोचणार आहे म्हणजे 6च्या वजा 1 तास करावं लागेल, कारण 1 तास अगोदर पोहोचण्यासाठीच आपल्याला वेळ काढायचा आहे. म्हणजे 6 वजा 1 किती 5 तास, म्हणजे 1 वाजता तो किती 5 तासांनी पोहोचणार आहे. आता वेळ माहिती आहे, अंतर माहिती आहे, तर त्यावरून आपण वेग काढू शकतो. तर वेळ किती आहे, वेग बरोबर काय अंतर भागिले वेळ येतं. अंतर किती आहे 60 आहे आणि वेळ किती आहे 5 तास आहे. 60 भागिले 5 केलं, 5 की 5 12 पंचे 60, म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास हा काय असायला पाहिजे, त्याचा वेग असायला पाहिजे. तर त्या वेगाने जर तो गेला तर दुपारी तो 1 वाजता पोहोचेल, म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास हे आपलं ॲन्सर असेल. तर येथे तुम्ही पाहू शकता की ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे 12 किलोमीटर प्रति तास हा त्याचा वेग असेल. पुढील प्रश्न, जानेवारी 19 मध्ये 9वी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कॉन्फरन्स महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आयोजित केली गेली होती. जानेवारी 2019 म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर ती 9वी जी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कॉन्फरन्स होती जानेवारीची, तर ती औरंगाबाद या शहरामध्ये भरवण्यात आली होती. त्यावेळेचं महाराष्ट्रातील औरंगाबाद या शहरात आयोजित केली होती, म्हणजे ऑप्शन ए आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, वैद्यकीय तपासणी हे मोजण्यासाठी वापरतात. आता वैद्यकीय तापमापी कशासाठी वापरतात, म्हणजे तापमापीचा वापर आपण काय करतो, तर म्हणजे आपल्या तोंडात वगैरे ते डॉक्टर देतात ते तापमापी, म्हणजे आपलं काय शरीराचं तापमान मोजण्यासाठी किंवा काखेमध्ये वगैरे धरायला सांगतात, म्हणजे आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी आपण तापमापीचा डॉक्टर वापर करतात. कशाचं, म्हणजे मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टर काय करतात, तापमापीचा वापर करतात. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले ते आपलं ॲन्सर असेल. वैद्यकीय तापमापी जी आहे तर ती मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरली जाते. पुढील प्रश्न, तर हा पुढील प्रश्न साधा सरासरी काढावरती आहे. तर सरासरी काढा, तर काय दिले, एकूण 6 संख्या दिलेल्या आहेत, तर त्यांची बेरीज करून आपण काय करतो, भागिले एकूण संख्या करतो. तर एकूण किती 6 आहेत. या सर्वांची जर बेरीज केली 79, 89, 65, 82, 98 आणि 98ची, तर ती 510 येते. किती येते 510 येते. तुम्ही देखील करून पाहू शकता. तर 510 भागिले 6, 6 की 6, 6 8 48, उरले 3 वरून घेतले 0, 6 5 30, किती आलं 85 आलं. 85 दिले काय, तर दिले ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. यांची जर सरासरी काढली तुम्ही तर ती 85 येते. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये असा प्रश्न येतो, आपण पाहिलेला आहे. पुढील प्रश्न, दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळखा. तर शक्य क्रियापद, आता इथे खेळण्याचं काय आपण करू शकतो शक्य. मग आता शक्य क्रियापदामध्ये काय, रडवणे, मला आता चढवते, मला आता चालवते, मला आता खेळवते, हे कशामध्ये येतात, तर ते शक्य क्रियापदामध्ये. आता खेळण्याचं काय होणार, खेळवते हे येईल. ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं ॲन्सर असेल. खेळण्याचं शक्य क्रियापद काय होणार, तर ते खेळवते होय. तर मग यावरून आपल्याला म्हणजे कर्त्याची त्याच्यामध्ये असण्याची क्षमता दिसून येते या क्रियापदावरून. म्हणजे खेळवते हे काय झालं तर ते शक्य क्रियापदाचं उदाहरण असेल. पुढील प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. मी खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी आता सफिक्सवर हा प्रश्न आहे. सफिक्स म्हणजे काय, प्रत्यय आपल्याला योग्य लावायचा आहे. तर वाक्य काय दिलं आहे, इफ ही हेल्प्स अदर्स, जर तो दुसऱ्याला मदत करतो, ही ऑलवेज एक्सपेक्ट देम टू बी रेसी काय म्हणतो आपण, रेसिप्रोकल, म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्याला मदत करावी अशी त्याची काय इच्छा असते. मग त्याचे एक्सपेक्टेशन असतं की दुसऱ्याने देखील कोणाला तरी मदत करावी किंवा त्याला मदत करावी अशी त्याची इच्छा असते. म्हणजे जेव्हा त्याने दुसऱ्याला मदत केली तर त्यांनी देखील त्याला मदत करावी अशी त्याची अपेक्षा असते म्हणतो. म्हणजे इफ ही हेल्प्स अदर्स ही ऑलवेज एक्सपेक्ट देम टू बी रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे व्युत्क्रम, म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी म्हणतो आपण रेसिप्रोकल येणार आहे ते CAL. म्हणजे इफ ही हेल्प्स अदर्स ही ऑलवेज एक्सपेक्ट देम टू बी रेसिप्रोकल. ऑप्शन बी जे आहे ते योग्य सफिक्स असेल. पुढील प्रश्न, दिलेल्या शब्द गटामधून योग्य समानार्थी शब्द निवडा. तर कासवाला तर मच्छ माशाला म्हणतो आपण. त्याप्रमाणे वराह हे म्हणजे डुकराचं, म्हणजे वराह होता तुम्हाला माहीत असेल. सुपर्ण देखील वेगळा आहे, पण कच्छप जे आहे तर ते आपण कासवासाठी वापरतो. कशासाठी, कच्छप जो समानार्थी विरुद्धार्थी शब्द व्यवस्थित पक्के करून ठेवा, कारण परीक्षामध्ये एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला मेरिटमध्ये आणू शकतो एक प्रश्न. तर कच्छप हे काय असेल तर कासव, म्हणजे हे तुमच्या हातातले मार्क आहेत साधे. म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी ह्याच्यात मार्क घालवायचे नाहीत. मी कासवला त्याला आपण काय म्हणतो, कच्छप असे म्हणतो. तर आपण पुढील प्रश्न पाहूयात. आता पुढील प्रश्न काय आहे, इंग्लिश ग्रामरवरती आधारित आहे. काय आहे, चूज दी सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन टू कन्व्हे द राईट मिनिंग.
आपल्याला योग्य मिनिंग करण्यासाठी योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा, पंक्च्युएशनचा. तर इथे पहिलं वाक्य काय दिले, व्हॉट अ ब्युटिफुल मॉर्निंग सेड द बॉय. आता व्हॉट नंतर इथे आता काय यायला पाहिजे, सॉरी व्हॉट अ ब्युटिफुल मॉर्निंग, म्हणजे शेवटी मॉर्निंग नंतर इथे यायला पाहिजे, इथे काय उद्गारवाचक चिन्ह यायला पाहिजे आणि त्याच्यात तोंडच्या शब्दातून डबल अवतरण चिन्हात पाहिजे. जर ऑप्शन बी मध्ये तुम्ही जर पाहिलं व्हॉट अ ब्युटिफुल मॉर्निंग, तिथे उद्गारवाचक चिन्ह आणि दोन्ही अवतरण चिन्हात ते वाक्य दिले सेड द बॉय, म्हणजे तो बॉय म्हणाला किती सुंदर सकाळ आहे असं म्हणतो मी. व्हॉट नंतर इथे येत नसतं, हे वाक्य पूर्ण झाल्यानंतर इथे येतं, म्हणजे इथे देखील दिलं नाही, ते प्रश्नचिन्ह दिले, तर हे तर चुकीचं ठरतं 3 आणि 4. ऑप्शन बी जे आहे ते योग्य पंक्च्युएशन केलेलं आपलं वाक्य असेल, ऑप्शन बी. पुढील प्रश्न, तर हा देखील इंग्लिश ग्रामरवरती आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. तर खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य विशेषणाचा वापर करायचा आहे. म्हणजे काय दिलं, नोविंग नो बेटर ही यूज्ड व्हेरी डॅश लँग्वेज. आता त्याला कळालं की हे काय चांगलं घडत नाही आहे, म्हणजे हे काय चांगलं नाही, तेव्हा तो काय, आता तुम्हाला जर एखादी गोष्ट कळाली घेतली ती जर चांगली निघाली नाही तर तुम्ही काय करता, त्याच्याबद्दल काहीतरी बोलता किंवा म्हणजे प्रॉपर पद्धतीने तुम्ही बोलत नाही. इनअप्रोप्रिएट म्हणजे वेगळ्या भाषेत तुम्ही बोलता त्याच्याशी, मग त्याला अयोग्य किंवा अनुचित भाषा वापरणे म्हणतो, म्हणजे इनअप्रोप्रिएट म्हणतो. काय म्हणतो, इनअप्रोप्रिएट. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. नोविंग नो बेटर ही यूज्ड व्हेरी इनअप्रोप्रिएट लँग्वेज. चुकीच्या भाषेने तो बोलत होता, म्हणजे का अनुचित भाषे अयोग्य भाषेने तो बोलत होता म्हणतो. आणि ॲक्युरेट म्हणजे काय, बरोबर योग्य, करेक्ट म्हणजे योग्य होतं, स्पॉन्टेनियस देखील सेमच होतं, पण बेटर व्हेरी इनअप्रोप्रिएट हे इथं करेक्ट योग्य ॲडजेक्टिव्ह बसेल. पुढील प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ सिम्पल सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यामध्ये साधं वाक्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर आता खाली 4 वाक्य दिलेले आहे, त्यापैकी सिम्पल वाक्य म्हणजे सिम्पल सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. तर काय दिलं आहे, गुलिवर ओपनड हिज आयज जेंटली, म्हणजे हे तुम्हाला दिसते साधं वाक्य आहे. म्हणजे गुलिवरने काय केले, त्याचे डोळे जे आहेत ते हळूवारपणे उघडले असं आपण म्हणतो. म्हणजे गुलिवर ओपनड हिज आयज जेंटली, म्हणजे जेंटली म्हणजे काय, त्याला आपण हळूवारपणे म्हणतो. म्हणजे हे जे आहे तर ते तुमचा आन्सर असणार सिम्पल सेंटेन्स असेल, कारण एकच करताना एकच क्रियापद दिलेलं आहे यामध्ये. खाली काय दिले, ओनली टू फाइंड हिमसेल्फ सराउंडेड बाय. आता सराउंडेड बाय शब्द आला का, ते तसं सिम्पल वाक्य नसतं. स्ट्रेंज पेपर, ओनली टू फाइंड हिमसेल्फ सराउंडेड, म्हणजे त्याला कधीही पाहिजे तरी त्याच्या अवतीभोवती म्हणजे न ओळखणारेच व्यक्ती, अनोळखी व्यक्तीच असतात. त्याप्रमाणे ट्राय ॲज मच ही वॉज अनएबल टू रेज हिमसेल्फ, म्हणजे त्याने खूप ॲजने आता ॲज आलं का समजा ते हे मिश्र वाक्य आहे, किंवा म्हणजे ॲज सून ॲज आलं की किंवा बट हे आली की समजायचं ते मिश्र किंवा संयुक्त वाक्य असं समजायचं. त्याप्रमाणे देअर वेअर बर्ड्स इन द स्काय, मग त्या ढगामध्ये बग आहेत. अँड अँड्स बिलो हिम, आणि अँड्स म्हणजे मुंग्या खाली आहेत. म्हणजे अँडने जोडलेले देखील वाक्य संयुक्त वाक्यात येतं. म्हणजे हे 3, 4 आणि 2 हे कसे आहेत, तर हे मिश्र किंवा संयुक्त वाक्य आहेत. पण हे ऑप्शन 1 मध्ये दिले ते तुमचं साधं केवळ वाक्य असणार, म्हणजे सिम्पल वाक्य आहे ते. गुलिवर ओपन हिज आयज जेंटली. पुढील प्रश्न, यस्टरडे द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द करेक्ट गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य क्रिया म्हणजे टेन्सचा फॉर्म ओळखायचा आहे, म्हणजे काळाचा योग्य वापर असलेलं वाक्य ओळखायचं. म्हणजे यस्टरडे आहे, आता काल म्हणलं तर आता हे भूतकाळ त्याला पाहिजे. म्हणजे गो गोज हे कट झाले वर्तमान काळात. राहिले काय, वेंट आणि वॉज रेनिंग. आता इथे इज रेनिंग, इज येणारच नाही कारण कालचा विषय चालू आहे. हे सरळ तुम्ही इथे काय यस्टरडे कालचा विषय म्हणून आपण काय सगळं भूतकाळातच घेणार, कारण घडून गेलेलं आहे ना ते काल. यस्टरडे आय वेंट टू दी मार्केट, म्हणजे यस्टरडे मी मार्केटमध्ये गेलो होतो. ऑल्दो इट वॉज रेनिंग, म्हणजे पाऊस असताना मी, आणि पाऊस तेव्हा चालू झाला किंवा असताना तेव्हा मी मार्केटमध्ये गेलो होतो म्हणतो. यस्टरडे आय वेंट टू द मार्केट ऑल्दो इट वॉज रेनिंग, म्हणजे इथे देखील वॉजच येणार कारण कालचा विषय चालू आहे. म्हणजे वेंट आणि वॉज रेनिंग हे आपलं योग्य टेन्ससाठी हे योग्य शब्द असतील. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याला भारत शासनाचा वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाचा ई लर्निंग प्रशिक्षक प्रोग्रामर म्हणून पहिली श्रेणी मिळाली होती? तर कोणतं, तर तेलंगणा जे राज्य आहे, तर या तेलंगणा राज्याला त्यावेळेस 2019चा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर त्या तेलंगणा राज्याला भारत शासनाचा जो वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाचा ई लर्निंग प्रशिक्षक प्रोग्रामर म्हणून पहिली श्रेणी मिळाली होती तेलंगणा राज्याला. पुढील प्रश्न, भारतीय परमाणु ऊर्जा महामंडळ मर्यादित NPCIL आणि इलेक्ट्रिसिटी डी फ्रान्सद्वारे परमाणु ऊर्जा प्रकल्पासाठी
महाराष्ट्रात भूसंपादन पूर्ण झालेलं आहे. तर कुठे प्रकल्प आहे तर महाराष्ट्रात आता रत्नागिरी येथे माडबन येथे कोणता जैतापूर या ठिकाणी कोणता तर नवीन जो प्रकल्प आहे तर तो अणूचा प्रकल्प आहे. भारत आणि फ्रान्स ह्या दोन म्हणजे देशादरम्यान म्हणजे परमाणु ऊर्जा महामंडळ मर्यादित NPCL म्हणजे भारताचं NPCL आणि इलेक्ट्रिसिटी डी फ्रान्स ह्या फ्रान्सद्वारे परमाणु ऊर्जा प्रकल्पासाठी महाराष्ट्र भूसंपादन पूर्ण झाले आहे. तर कुठे जैतापूर येथे आहे, लक्षात ठेवा. जैतापूर कोकणामधील हा म्हणजे काय म्हणतो त्याला आपण प्रकल्प आहे, कोकणातील अणुऊर्जा प्रकल्प भारत आणि फ्रान्स दरम्यान. पुढील प्रश्न, आज सोमवार आहे तर 61 दिवसांनी कोणता वार असेल. तर काय करतो, डायरेक्ट 61ला आपण 7ने भागतो. तर 7 8 काय येतं 56 येतं, उरतं काय 5, म्हणजे बाकी 5 उरते. जेवढी बाकी उरते तेवढे दिवस आपण पुढे जातो. म्हणजे आज जर सोमवार आहे तर सोमवारच्या पुढे 5 दिवस गेलं तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार येईल. म्हणजे 5व्या दिवशी कोणता वार असेल तर तो शनिवार असेल. म्हणजे 61 दिवसांनी सुद्धा आणखी कोणता वार असेल तर आज जर सोमवार असेल तर 61 दिवसांनी शनिवार येईल. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील अव्यय ओळखा. म्हणजे कोणत्या अव्ययाचा वापर केला आहे वाक्यामध्ये. तर वाक्य काय आहे, तुझ्या वागण्याची तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही. तर शेवटी तुझ्या म्हणजे अव्यय ओळखायचं आहे यातलं. आता वाक्य जोडण्यासाठी आता इथे थोडीसुद्धा म्हणजे हे कसं आहे तर शब्दयोगी अव्यय आहे. ते वाक्य कोणतंही असू द्या पण अव्यय कोणतं वापरले ते ओळखायचं होतं. तुझ्या वागण्याची तुला थोडीसुद्धा हे जोडून आले सुद्धा नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतं त्याला आपण काय म्हणतो म्हणजे शब्दयोगी अव्यय म्हणतो. म्हणजे सुद्धा जे आहे तर यामधलं अव्यय असणार आहे. अव्यय कोणतं आहे ते ओळखायचं होतं. कोणतं प्रकारचं आहे ते नाही सांगितलं, फक्त अव्यय ओळखायचं. तुम्ही सुद्धा आहे कसं असेल तर ते वाक्यातील अव्यय असेल. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर हा आजच्या आपल्या भाग 1 मधील हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर काय दिले, रिकाम्या जागी योग्य जोड शब्द लिहा. तर काय दिले, सुभद्राने कष्टाने टिंब जाणून संसार थाटला. तर आपण काय म्हणतो, कष्टाने काय केलं तिने, तरी ती 4 पर्याय आहेत. गाडी भांडी मडकी, गाडगी मडकी का ताट भांडी. तर तिने काय आपण म्हणतो एकदम म्हणजे खूप कष्टाने तिने संसार थाटला आहे. काय जमून तर आपण काय म्हणतो गाडगी मडकी म्हणतो. काय म्हणतो, गाडगी भांडी म्हणत नाही तर गाडगी मडकी म्हणतो. म्हणजे सुभद्राने कष्टाने गाडगी मडकी जमून संसार थाटला असं आपण वाक्य वापरतो. म्हणजे ऑप्शन सी जी मध्ये दिले गाडगी मडकी ते आपलं आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे 25 जुलै 2019 तर त्याचा आज आपण ते भाग 1 पाहिला आहे, ज्यामध्ये आपण सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला या 25 प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तर असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.